जिल्हा परिषदेचे वार्षिक प्रशासन अहवाल 2021-22 चे वाचन माननीय विभाग आयुक्त मधुकर राजे आदळ यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आज विभागीय आयुक्त यांच्या मार्फत तपासणी पथकाने केलेले जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील प्रलंबित मुद्द्यांचे अन पालन अहवालाचे वाचन आज माननीय विभागीय आयुक्त मधुकर राजे आदळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, उप-आयुक्त सामान्य प्रशासन सुरेश बेदुमनाथ, सहाय्यक आयुक्त राजेंद्र अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे उपस्थित होते। या अहवाल वाचनात सामान्य प्रशासन, समाज कल्याण, अर्थपद भरती, पदोन्नती, शिक्षक भरती, केंद्रप्रमुखांची नियुक्ती, अनुकंपाती भरती, प्रतिनियुक्ती आदेश, कर्मचाऱ्यांना स्थायी तत्त्वाचा लाभ देणे, कर्मचाऱ्यांची जात पडताळणी, कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती, वर्ग 3-4 अंतर्गत बदलाबाबत सेवानिवृत्ती, वेतन व निवृत्ती, बेपत्ता अनधिकृत गैरहजर कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई, वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी, निलंबित कर्मचाऱ्यांची न्यायालयीन प्रकरणे, झिरो पेंडन्सी व डिपॉझिटल दौर, दैनंदिन जिल्हा परिषद निवासस्थान व इतर मालमत्ता, भाडे वसुली, सिंचन विभाग, जलयुक्त शिवार, कोल्हापूर बंधारे, गाळमुक्त शिवार, ग्रामनिधी, उपहार, ग्रामपंचायत लेखापरीक्षण, कृषी पशुसंवर्धन, आरोग्य, स्थानिक निधी, लेखापरीक्षण, शासकीय प्राप्त अनुदान, अग्रिम संयोजन, अंगणवाडी बांधकाम, समाज कल्याण, अपहार केसेसबाबत माननीय विभागीय आयुक्त यांनी आढावा घेऊन कडक शब्दात विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या। तसेच प्रलंबित विषयांचे मुद्दे अभ्यास करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे यावेळी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।